जय. आपल्या पतीचा नाश झाला, पती मृत्यू झाला असं सांगून त्यांनी अग्नीमध्ये प्रवेश केला. अशाच प्रकारे नवनाथामध्ये सुद्धा एक कथा आलेली आहे. पिंगलेसाठी भर्तरींनी बराच काळ त्या ठिकाणी स्मशानामध्ये घातला. म्हणून कोणाची गंमत करताना किंवा काही गोष्टी सांगताना इतकी काळजी घेतली पाहिजे की जीवनामध्ये त्याच्यापासून काही त्रास झाला नाही पाहिजे. नवनाथामध्ये ती कथा आलेली की भर्तरी ज्या वेळेला शिकारीसाठी गेले, पिंगला म्हणाली होती की मी तुमच्यासाठी काही पण करील. म्हणून त्यांनी आपले जे वस्त्र होते ते एका पशुच्या रक्तामध्ये माखले आणि घरी पाठवलं. आपला पती नाहीसा झाला हे कळताच पिंगलेने स्वतः आपला देह अग्नीमध्ये अर्पण केला. आणि कालांतराने भर्तरी पुन्हा घरी परत आल्यावर त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला. प्रकार पाहिल्याच्या नंतर त्यांना दुःख झालं आणि तेव्हापासून ते स्मशानामध्ये राहू लागले. नवनाथापैकी जे भर्तरीनाथ आहेत त्यांच्या जीवनामध्ये ही कथा त्या ठिकाणी घडलेली आहे. अशाच प्रकारे राजकुमार त्या ठिकाणी वापस आले. वापस आल्याच्या नंतर त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला. अत्यंत दुःखित झाले आणि म्हणाले की बाबा तू तिकडे गेल्यामुळं तुझ्या पत्नीने देह सोडून दिला आणि तिच्याबद्दल तू काहीच विचारू नको अशा प्रकारे वडील म्हणायला लागले. खूप दुःख झालं की बाबा आपली एक चूक आपली झाल्यामुळं हे सगळं झालं. त्यांचा मित्र नागसूत म्हणजे नागाचा जो पुत्र होता तो त्यांचा मित्र होता त्या राजकुमाराचा. एक दिवस त्या राजकुमाराचे आरक्त डोळे म्हणजे रक्तयुक्त असे डोळे पाहून की खूप जागरण झालं. अशा प्रकारे ते डोळे पाहून तो नागसूत म्हणाला, कंबल नावाचा जो नाग होता त्याचा तो मुलगा होता, की काल जागरण झालंय असं दिसतं. आणि उपहासाने गमतीने तो त्याच्या पत्नीच्या विषयी तो तसं त्या ठिकाणी बोलू लागला. राजपुत्राला वाईट वाटले की नागपुत्र आपली अशी गंमत करतोय, आपली पत्नी नाहीशी झालेली आणि हा आपल्याशी असं बोलतोय. मग त्यांनी घडलेला सगळा वृत्तांत त्या नागसुताला, कंबल नावाचा जो नाग होता पाताळातला, त्याच्या मुलाला सांगितलं की असा असा प्रकार झालेला आहे आणि माझी पत्नी माझ्या विरहाने देहत्याग करून तिने अग्नीमध्ये प्रवेश केला. अत्यंत दुःख त्याला सुद्धा झाले की आपण गमतीने काही गोष्टी बोलून गेलो, परंतु त्याच्या मनाला खूप दुःख वाटायला लागले की आपण असं बोलायला नको होतं. तो सुद्धा उद्विग्न होऊन घरी आला, पाताळामध्ये आला. त्याचे वडील जे होते, कंबल नावाचे जो नाग आहे त्याचे ते वडील, त्यांनी त्याला विचारले की अरे तू जाताना तर खूप उत्साहात गेला होता, काय झालं, असं का बरं वापस आला? तर त्यांनी सांगितलं की माझा असा प्रकारचा राजपुत्र मित्र आहे आणि त्या मित्राची अशी अशी कथा घडली, त्याची पत्नी नाहीशी झाली आणि मी त्याला गमतीत बोलायला गेलो, परंतु मलाच आता दुःख होतंय की मी असं बोलायला नको होतं. आणि वडिलांना त्यांनी विनवणी केली की बाबा आपण त्याला त्या दुःखातून कसं बाहेर आणू शकू, असं काही आपल्याला करता येऊ शकतं का? म्हणून कंबल नावाचा जो नाग होता त्यांनी निश्चय केला की आपण त्याची पत्नी त्याला पुन्हा वापस मिळवून देऊ. म्हणून त्यांनी ओंकाराचा जप त्यांनी सुरुवात केला. अ, उ आणि म असे 3 शब्द मिळून एक ओंकार तयार होतो. आणि ओंकार करत असताना मकार हा तुमच्या मुखामध्ये जास्तीत जास्त घुमला पाहिजे आणि ब्रह्मरंध्रापर्यंत म्हणजे डोक्यापर्यंत तो मकार तुमचा ज्या वेळेला जातो त्यावेळेला डोक्यापर्यंत मकार गेल्याच्या नंतर तुम्ही सगळं विसरून जातात. तुमच्या आजूबाजूला काय चालू आहे काय नाही, तुम्हाला एक प्रकारचा त्या मंत्रामध्ये तुम्ही रममान होऊन जाता. परंतु कोणती गोष्टीची उपासना नामजप करत असताना गुरूंचं मार्गदर्शन आपल्याला गरजेचं आहे. कारण गुरूंचं मार्गदर्शन जर आपण घेऊन त्या गोष्टी केल्या तर ते व्यवस्थित होतं. नाहीतर त्या मंत्र सामर्थ्याने आपल्या देहाची उष्णता त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होते.
कंबलाने तपश्चर्या करण्यासाठी निघाला की बाबा माझ्या मुलाचा जो मित्र आहे त्याच्यासाठी आपल्याला काय चांगलं करता येईल, अशा प्रकारे विचार करून तो त्या ठिकाणी निघाला आणि पर्वतावर जाऊन त्यांनी तपश्चर्या करण्याचा निर्णय केला की त्या राजपुत्रासाठी आपण काही करू शकतो का, म्हणून त्यांनी निर्णय केला. म्हणून जीवनात एक लक्षात ठेवायचं, आपल्यासाठी तर आपण सगळं काही करतोच आहे, पण अजून कोणासाठी आपण काही करू शकतो का. चांगला जर व्यक्ती असला तर त्याला जर आपल्याला मदत करण्यासारखी गरज असेल तर ती निश्चितच आपण करावी. म्हणजे परोपकार आपल्या हातातून कळत न कळत आपल्याकडून घडतो आणि ते कुठं ना कुठं तरी आपल्याला कामाला येतं. आपण बऱ्याच वेळेला काही घटना ऐकतो की बाबा अशी अशी घटना घडली पण ह्या व्यक्तीला काहीच त्रास झाला नाही, बाकीच्या व्यक्तींना त्रास झाला. त्यावेळेला आपण त्यांना म्हणतो की अरे नाही, यांनी काहीतरी पूर्वी चांगलं केलेलं असेल, त्या चांगल्या केलेल्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी याला मिळाल्या आणि हा सुखरूप त्या ठिकाणून बाहेर आला. म्हणून परोपकार करणं सुद्धा, पर उपकार म्हणजे दुसऱ्यांवर सुद्धा उपकार आपण हे केलेच पाहिजे. त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्याच्या माध्यमातून सरस्वती त्या ठिकाणी प्रगट झाली आणि सरस्वतीने आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवात केली किंवा सरस्वतीची उपासना त्यांनी केली. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. आज आपण ह्या देवतेंचं स्वरूप पाहतोय किंवा मूर्त्या पाहतो. पूर्वी मूर्ती नसायची, ऋषीमुनी ध्यानाने यज्ञाच्या माध्यमातूनच ह्या सगळ्या गोष्टी करायची. पण आज आपली बुद्धी इतकी विचित्र झाली की आपण एक क्षण सुद्धा शांत बसू शकत नाही. मन आपलं इकडे तिकडे सैरभैर पळत राहतं. म्हणून आपलं मन एकाग्र होत नाही. म्हणून ह्या फोटो किंवा मूर्ती हे सगळं आपल्या समोर आलेलं आहे. परमपूज्य वासुदेवानंद टेमी स्वामी सरस्वती महाराजांनी सांगितले की मूर्तीपूजा ही काही खूप श्रेष्ठ पूजा अशी नाही. तुम्ही अंतःकरणातून तुमची पूजा करत चला आणि त्या अंतःकरणातल्या पूजेलाच महत्व आहे. आपल्या वेदांमध्ये पूर्वीपासून सांगत आलेले की चारी वेदामध्ये पुरुष सूक्त हे आलेलं आहे. त्या तिष्ठत दशांगुलम, अंगुल मात्र भगवंत आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. त्या हृदयाची तुम्ही पूजा करा. हृदयाची पूजा करा म्हणजे काही स्वतःला पान फुलं वाहून घ्या अशातला प्रकार नाही, पण त्या हृदयाकडे तुम्ही लक्ष ठेवा. तुम्ही तुमच्या देहाकडे लक्ष ठेवा. आज दुसरीकडे काय चाललं हा विचार करण्यामध्येच आपण व्यस्त असतो. आपल्या शरीरामध्ये काय हालचाल होते याच्याकडे आपलं लक्षच नसतं. अंगुष्ट मात्र जो भगवंत आपल्या हृदयामध्ये विराजमान आहे त्याच्यासाठी तुम्ही कार्य करा. म्हणजे तुमच्या शरीराला तुम्ही जपा. आपण दिवा लावताना प्रार्थना म्हणतो, पण त्या प्रार्थनेचा अर्थ आपण कधीच विचार करत नाही. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. पैसा म्हणजे धनसंपदा नाही. तुमचं आरोग्य तुमचं जे आहे ते आरोग्यच धनसंपदा. आणि तुमचं आरोग्य जर चांगलं असलं तर सगळ्या गोष्टी चांगल्या. म्हणजे 2 पैसे कमी असो किंवा जास्त असो, आरोग्य जर चांगलं असलं, पैसा भरपूर असला आणि जर आरोग्यच नसलं तर त्या औषधामध्येच आपला पैसा सगळा चालला जाईल. म्हणून आपल्या देहाकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. अशा प्रकारे मंत्राच्या माध्यमातून भगवंताच्या आकाराची, भगवंत कसा दिसतो, भगवंत कसे आहेत हा त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, की ह्या सरस्वतीचं वस्त्र कसं आहे, शुभ्र आहे. या वीणावर दंड मंडित करा, तिने वीणा धारण केलेलं आहे. मग ह्या श्लोकाच्या माध्यमातून मग ते चित्र त्या ठिकाणी तयार करण्यात आलं. म्हणून आपण ते जे चित्र आपल्या समोर दिसले की अरे हा सरस्वतीचा फोटो आहे, म्हणून आपण सहजच त्या ठिकाणी बोलतो. सरस्वती देवी त्या ठिकाणी त्यांना प्रसन्न झाली आणि विचारू लागली की बाबा तुम्ही तपश्चर्या कशा करता केली. आपण सरस्वतीची तपश्चर्या करणारा हा पहिलाच व्यक्ती त्या ठिकाणी पाहिला की सरस्वती प्रसन्न व्हाल.
मंत्राच्या माध्यमातून, स्तोत्राच्या माध्यमातून आपण सरस्वतीची उपासना करतो, पण सरस्वती प्रसन्न व्हावी असा काही कोणत्याच ग्रंथामध्ये आपल्याला ऐकण्यात आलं नाही. पण कंबल नावाच्या त्या शेषाने सरस्वती प्रसन्न व्हावी म्हणून सरस्वतीची उपासना केली. सरस्वती त्या ठिकाणी प्रगट झाली आणि प्रगट झाल्याच्या नंतर तिने विचारलं की बाबा काय पाहिजे, तू कशाकरता माझी उपासना केली, असं विचारल्याच्या नंतर त्यांनी सगळा घडलेला प्रकार सांगितला. आणि मला ह्या स्तुतीच्या माध्यमातून, स्तोत्राच्या माध्यमातून प्रभू शंकराला प्रसन्न करून घ्यायचंय. आणि माझ्या मित्राची जी, माझ्या मुलाचा जो मित्र आहे त्याची जी पत्नी या ठिकाणून नाहीशी झालेली, तिला मला पुन्हा कसं वापस आणता येईल हा मला प्रयत्न करायचा आहे. म्हणून मला शिव उपासना करायची आणि शिव उपासनेच्या माध्यमातून मला तिला पुन्हा वापस आणायचं. म्हणून मला गायन शिकायचं आणि गायनाच्या माध्यमातून मला शिवाला प्रसन्न करायचं. म्हणजे शिव मला त्याच्यातून मार्ग दाखवतील. किंवा कारण शिव हा सृष्टीचा हर्ता आहे आणि त्याने जर त्याच्या पत्नीला हरण केलेलं असेल तर मी भगवंताला प्रार्थना करून त्याची पत्नी पुन्हा वापस घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल. अशा प्रकारे त्यांनी कंबल नागाने ती प्रार्थना केली. जगदंबेनी, सरस्वतीने तथास्तु म्हणलं आणि तथास्तु म्हणल्याच्या नंतर त्यांनी तिथून ते पुढे निघाले आणि नाना प्रकारचे स्तोत्र त्या ठिकाणी भगवंताविषयी गाऊ लागले आणि भगवंताची प्रार्थना करू लागले. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लाविले तू भस्म कपाळा. गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लाविले तू भस्म कपाळा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, त्रिशूळ डमरू हाती, संगे शोभे पार्वती. त्रिशूळ डमरू हाती, संगे शोभे पार्वती. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. भोलेनाथ आलो तुझ्या द्वारी, कुठेही दिसेना मुरारी. भोलेनाथ आलो तुझ्या द्वारी, कुठेही दिसेना मुरारी. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, महादेवा हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. नमः पार्वती पते हर हर महादेव हर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
अशा प्रकारे भगवंताची प्रार्थना करू लागला. भगवंताला प्रार्थना करत असताना भगवंताचं चिंतन तो त्या ठिकाणी करू लागला. आणि चिंतन करत असताना भगवंत याच्या गायनाने प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न केला की बाबा तू कशा करता आलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद विचारला. भर्तरीच्या जीवनात सुद्धा पिंगला आणि भर्तरी त्या ठिकाणी असताना भर्तरीनाथ हा दत्त कृपेने त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करीत होता, परंतु आस्था मनातली आशा कधीही सुटत नाही. त्याला आपल्या पत्नीचं आकर्षण कमी काही झालेलं नव्हतं. दत्तप्रभूंनी त्यांना मार्गदर्शन केलं तरी ते म्हणले की बाबा माझ्या मनातून अजून ह्या सगळ्या मोह माया पाश हे काय अजून सुटलेलं नाही. तुम्ही म्हणतात ते सगळं खरं आहे, परंतु मला 12 वर्षाचा कालावधी द्या आणि 12 वर्षाच्या कालावधीनंतर मी तुमच्याकडे येईल. अशा प्रकारे त्यांनी भगवंताला प्रार्थना केली. दत्तप्रभूंनी तथास्तु म्हणलं आणि संसारामध्ये रममान झाली. आणि कालांतराने ही गंमत त्या ठिकाणी त्यांनी आपल्या पत्नीसोबत केली की मी मृत झालो. त्यांनी अग्नीमध्ये देह विसर्जन केला. 12 वर्षापर्यंत त्या ठिकाणी अन्न पाणी यांचा त्याग करून भर्तरीनाथ स्मशानामध्ये राहू लागले. वाईट वाटतं, कारण बालकाचं जर काही त्रास झाला तर आईला जसं वाईट वाटतं तसं आपल्याला काही त्रास झाला तर देवतेला सुद्धा वाईट वाटतं. म्हणून बाळाला काही त्रास असला तर आई खूप मायेने त्याच्या मस्तकावर हात फिरवते की बाळ काय झालं, तुला काही त्रास होतोय का. अशी हे भगवंत सुद्धा आपली माऊली आहे की ती आपल्या मायेचा पाखर आपल्यावर फिरवत असते. प्रभू दत्तात्रयांना खूप वाईट वाटायला लागले की मी ज्याला मार्गदर्शन केलं, ज्याला चांगलं व्हावं असं सांगितलं, तो आज विरक्त भावाने स्मशानामध्ये इतरत्र भटकत आहे, काही खात नाही पित नाही. मग त्यांनी गोरक्षनाथाला सांगितलं. गोरक्षनाथाला म्हणाले की बाबा असा असा प्रकार आहे आणि तुम्ही त्याला जाऊन समजून सांगा. मग गोरक्षनाथ त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला सांगितलं. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला सांगितलं. गोरक्षनाथ म्हणले ठीक आहे, मी त्यांना सांगतो. दत्तप्रभूंचे शिष्य म्हणजे मला ते गुरु सारखेच आहेत आणि तुमचे गुरुबंधू म्हणजे माझे गुरुच झाले. अशा प्रकारे गोरक्षनाथ त्या ठिकाणी सांगू लागले. मच्छिंद्रनाथाचे सांगण्याहून ते त्या ठिकाणी स्मशानात गेले आणि स्मशानात गेल्याच्या नंतर एक काचेची बाटली हातामध्ये घेतली आणि ठोकर लागून पडल्यासारखं केलं आणि ती बाटली फुटली. बाटली फुटल्यावर इतका विलाप ते करायला लागले की जणू काही खूप काहीतरी घडलं असं गोरक्षनाथ त्या ठिकाणी विलाप करायला लागले. ते सगळं पाहून भर्तरीनाथ हसायला लागले. ते म्हणे एवढी बाटली तुझी फुटल्याच्या नंतर तू एवढा रडतोय, माझी तर पत्नी मला सोडून गेली, मी किती विलाप केला पाहिजे. ते म्हणे नाही नाही, अशी बाटली पुन्हा जीवनामध्ये मला पुन्हा मिळणार नाही. अशा प्रकारे त्यांनी ती माया त्या ठिकाणी निर्माण केली. गोरक्षनाथ त्या ठिकाणी त्या बाटलीला त्या उद्देशून मोठ्याने जोरजोरात रडू लागले. भर्तरीनाथाला वाटलं की वयची एवढी गोष्ट गेली, हा एवढा विलाप करतोय, आपल्या जीवनात तर खूप मोठं दुःख झालं. भर्तरीनाथ त्या ठिकाणी ते म्हणाले की तू माझ्या राज्यात चल, मी तुला खूप अशा प्रकारच्या बाटल्या त्या ठिकाणी देतो. नाही म्हणे अशी पुन्हा मिळणार नाही. म्हणे माझी पत्नी सुद्धा गेलेली, म्हणे तुझ्या पत्नीसारख्या हजारो पत्नी या ठिकाणी मिळतील म्हणे, पण अशी बाटली पुन्हा मिळणार नाही. म्हणे असं काय बोलतो. म्हणे हो म्हणे, मी एका क्षणामध्ये तुला तुझ्या पत्नीसारख्या दिसणाऱ्या सुंदर स्त्रिया ह्या ठिकाणी निर्माण करून दाखवू शकतो, पण अशी बाटली मला पुन्हा मिळणार. अशा प्रकारे ते सांगत असताना दोघांमध्ये हळूहळू त्यांना त्या भावातून त्यांना बाजूला आणायचं होतं. म्हणून हा सगळा प्रसंग त्या ठिकाणी रचलेला होता की त्यांना त्या प्रसंगाचा थोडासा विसर पडावा आणि त्याच्यातून त्यांनी बाहेर यावं. मग गोरक्षनाथ तर काय सगळ्या शक्तीचं साम्राज्यच होतं. त्यांनी क्षणामध्ये कामिनी अस्त्र त्या ठिकाणी चालवलं. हजारो स्त्रिया त्या ठिकाणी त्याच्या पत्नीसारखे त्या ठिकाणी त्याला दिसायला लागल्या. तेव्हा हे बघ म्हणे, आता तू माझी बाटली निर्माण करून दाखव. ते म्हणे नाही म्हणे, मी तुम्हाला नवीन देतो. म्हणे मला नवीन नको, मी तुझ्या पत्नीसारख्या पत्नी तुला ह्याच ठिकाणी निर्माण करून दाखवल्या ना, तू माझी बाटली सुद्धा ह्याच ठिकाणी निर्माण करून दाखव. मग हळूहळू त्यांना समजूत घातली की हा सगळ्या देहाचा कारभार आहे आणि जन्म झाला की तो मृत्यू निश्चितच आहे.
असं हे सगळं समजून त्यांनी त्या ठिकाणून बाहेर काढलं आणि भर्तरीनाथाला गोरक्षनाथांनी नमस्कार केला, कारण त्यांच्या गुरूंचे ते बंधू होते. म्हणजे वयाची किंवा कोणत्याही गोष्टीची त्या ठिकाणी मर्यादा नसते. प्रभू दत्तात्रयांनी त्यांना गुरुमंत्र दिलेला असल्यामुळं ते सुद्धा माझे गुरुच झाले असं समजून त्यांनी भर्तरीनाथांना नमस्कार केला आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या की आता आपल्याला याच्यातून बाहेर पडायचे, तुम्हाला पुष्कळचं कार्य अजून करायचं. एक सारखी कथा आली म्हणून ह्या ठिकाणी तुमच्या समोर ती मांडली. त्यांनी कंबलाला भगवंत शिव त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं कंबल नागाला की तुम्ही आता घरी जा आणि घरी गेल्याच्या नंतर तुम्ही श्राद्ध विधी करा आणि श्राद्ध विधी केल्याच्या नंतर तुमच्या पूर्वजांच्या नावाने तुम्ही जे पिंडदान करतात त्या पिंडातला मधला जो पिंड आहे तो तुमच्या पत्नीला खायला द्या. म्हणजे तिला गर्भ राहील आणि त्या गर्भातून ज्या बाळाची उत्पत्ती होईल ती मुलगीच होईल आणि ती मुलगी तुम्ही त्या राजपुत्राला विवाहयुक्त करून त्या ठिकाणी त्याच्यासाठी द्या. हा उपाय जे साधू संत असतात, ज्यांचं श्राद्ध होतं, ज्या स्त्रीला संतती होत नाही त्या स्त्रीला तो पिंड भक्षण करण्यासाठी देतात अशी प्रथा आहे. आणि त्यांचं कार्य त्या ठिकाणी त्या कितपत श्रद्धेने ते कार्य करतात त्या माध्यमातून त्यांना ती संतती प्राप्त होते. म्हणून त्यांनी पूर्वजांच्या, कारण पूर्वज जे आहे हे फक्त संततीची अपेक्षा करणारे आहेत. आपले जे पूर्वज जे आहेत की यांची संतती वाढावी, यांचं चांगलं व्हावं म्हणून सदैव त्या ठिकाणी ते त्या आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देऊन ते कार्य करण्याचा प्रयत्न करत असतात. आपले एरवी जे सणवार जे येतात, आपले जे उत्सव येतात, आता खंडोबाचे षडरात्र येतील की 6 दिवसच तो उत्सव असतो. नवरात्रातला 9 दिवस असतो, गणपतीचा 10 दिवस 11 दिवस असतो. पण पितृपक्ष हा 1 महिना असतो. आपण 15 दिवसच तो पितृपक्ष मान्य करतो, पण कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पितृपक्ष असतो. जोपर्यंत कन्या राशीमध्ये सूर्य आहे तोपर्यंत कन्या महालय असं आपण कन्यागत आपण त्याला म्हणतो, तर 1 महिना असतो. म्हणजे सगळ्या देवी देवतेंपेक्षा पितृ हे श्रेष्ठ आहेत की त्यांचं महालय जे आहे, आलय आपण म्हणतो, आलय म्हणजे घर, तर ते महालय सोडून आपल्यासाठी ते पृथ्वी तलावर येतात. नवरात्रातली पहिली माळ मातामह श्राद्ध म्हणून सांगितलेली की नातवांनी त्यांच्या आजोबासाठी श्राद्ध करावं. अशा प्रकारे हा खूप विस्तृत विभाग आहे. श्राद्ध विधी जे आहे त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. मग नागाने घरी येऊन श्राद्ध विधी केला आणि आपल्या पत्नीला तो पिंड त्यांनी खाण्यासाठी दिला. आता ही सगळी ईश्वरी रचना असते. कालांतराने त्यांना खूप वेदना झाल्या आणि वेदना झाल्याच्या नंतर त्या मुखातून त्यांचा एक गोळा त्या ठिकाणी बाहेर पडला आणि तो बाहेर पडल्याच्या नंतर क्षणामध्ये तो वाढत गेला आणि वाढत गेल्याच्या नंतर त्या राजपुत्राची जी स्त्री होती मदालसा, तिच्यासारखं तिचं स्वरूप त्या ठिकाणी दिसायला लागलं आणि सुंदर अशी ती कन्या त्या ठिकाणी मोठी होत गेली. आणि मोठी होत गेल्याच्या नंतर आता तिचा विवाह करायचा, त्या राजपुत्राला आपल्याला इथे बोलवायचं, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की बाबा राजपुत्राला आपण ह्या ठिकाणी बोलून तिचा विवाह आपण ह्या ठिकाणी करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त ददाति प्रतिगृह्णाति ग्रह्य माख्याति पुच्छते भुक्ते भोजयते चैव षड्विधी प्रीती लक्षणम. देवाणघेवाण ही जीवनामध्ये चालू राहिली पाहिजे. दान धर्म हा आपला सतत चालू राहिला पाहिजे, परंतु आपल्या गोत्राच्या व्यतिरिक्त जो गरजवंत आहे त्याला मदत करावी. आणि जो सदन आहे, जो चांगला व्यक्ती आहे, ज्यांनी काही तपश्चर्या केलेली आहे, अशा व्यक्तीला तुम्ही निश्चितच दान केलं पाहिजे. कारण तो दान ज्या वेळेला आपलं प्रतिग्रह करतो त्यावेळेला आपल्या सगळ्या पापाचं क्षालन करतो. काही संत सांगतात की आपल्या दारामध्ये जो याचक येतो, जो मागण्यासाठी येतो, त्याला तुम्ही अवश्य काही ना काहीतरी दिलं पाहिजे, कारण तो तुमचं सगळं दुःख हरण करून घेण्यासाठी तुमच्या दारापुढे आलेला असतो. कारण कोणी तुमच्याकडे येण्यासाठी रिकामं नाही.
म्हणून देवाणघेवाण ही चालली पाहिजे. आणि अडचणीच्या प्रसंगी आपल्या जीवनात काही जर अडचणी घडल्या तर एखादा व्यक्ती आपल्याजवळ असा पाहिजे की तो आपल्या अडचणीवर मात करू शकेल, की आपल्या अडचणी अजून वाढवल असा नको. म्हणून ददाती प्रतिगृह्णाती, म्हणजे देत राहा आणि घेत राहा, अशा प्रकारे ह्या गोष्टी त्या ठिकाणी घडत राहिल्या पाहिजे. भुकेल्यांना तुम्ही अन्न दिलं पाहिजे. जो अडचणीत आहे त्याची विचारणा करून त्याला तुम्ही मार्ग दाखवला पाहिजे. हे षड विकार आपण जसं म्हणतो ते तशीच हे षड लक्षण आहे की ह्या षड लक्षणांच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कार्य त्या ठिकाणी साधून घेऊ शकता. ती मदालसा हळूहळू मोठी होत गेली आणि मोठी होत गेल्याच्या नंतर तिचा विवाह करण्यासाठी निर्णय घेतला आणि राजपुत्राला ह्या ठिकाणी ह्या नागलोकात बोलवायचं असं त्यांनी ठरवलं. आणि नागलोकात बोलवताना की बाबा आपण याला बोलवून त्याला कन्यादान करावं आणि ही स्त्री त्याला आपण आपली मुलगी म्हणून त्याला सुपूर्त करावी. कारण त्या राजपुत्रांनी सांगितलं होतं की बाबा मदालसेशिवाय मी कोणत्याही स्त्रीच्या सोबत राहणार नाही. आणि त्याला एक एक त्या खुणा त्या ठिकाणी कळायला लागल्या. राजकुमाराला त्यांनी पाताळामध्ये ज्या ठिकाणी अनंतादी नवनाग राहतात त्या ठिकाणी ते त्याला घेऊन गेले. अनंतम वासुकिम शेषम पद्मनाभंच कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालियं तथा एतानि नवनागानि नामानि च पठे नरः महासायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयन्नास्ति सर्वत्र विजयी भवेत. अनंतादी जे नवनाग आहे ह्या नवनागांचं स्मरण जर तुम्ही केलं, सकाळी संध्याकाळी तुम्ही जर स्मरण केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं भय राहणार नाही आणि सर्वत्र तुम्हाला विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही. परंतु हे नाव घेताना त्या भावनेने तुम्ही नाव घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की बाबा मी इतक्या वेळेस घेतलं आणि मला काहीच फायदा झाला नाही. कालच आपण कथा पाहिली की चक्रधर स्वामींनी सज्जनगडावर त्या सद्गृहस्थांना किती छान मार्गदर्शन केलं. तर आपण त्या भावनेने ते नाव त्या ठिकाणी घेतलं पाहिजे की आपलं कल्याण त्या ठिकाणी होईल, अशा भावनेने आपण नाव घेतलं पाहिजे. मग राजकुमाराला त्या ठिकाणी पाताळामध्ये घेऊन गेले आणि मदालसा पाहिल्याच्या नंतर तो इतका आनंदित झाला की ही माझी स्त्री आहे आणि त्याला त्या खुणा आठवू लागल्या. खुणा आठवल्याच्या नंतर खूप आनंदित झाला. मग नागलोकाचा जो कंबल नावाचा जो नाग होता त्याने सांगितलं की हा शिवप्रसाद आहे, महादेवाच्या कृपेने ही पत्नी तुझी तुला वापस मिळालेली आहे, अशा प्रकारे त्यांना सांगू लागले. परंतु ही पाताळात असल्यामुळं ही तुला दिसली नाही आणि तुमचा विवाह मी करण्याचा निश्चय केलेला आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या राजपुत्राला सांगू लागले आणि विवाह करण्याचा निश्चय केला आणि म्हणाले तुम्ही याच ठिकाणी राहा, जाऊ नका. भरपूर रत्न भांडार त्या ठिकाणी त्यांनी दिले. परंतु व्यक्ती आपल्या घरात कसाही जरी वागला तरी शेवटी तो आपल्या घराची ओढ असते, ही ओढ कधी संपत नाही आणि तो घरी येण्यासाठी एक आतुर असतो. तसाच राजपुत्र मदालसेला घेऊन आपल्या घराकडे जाण्याचा त्यांनी निश्चय केला. कंबल नागाने त्याला पुष्कळ समजून सांगितलं, परंतु तो म्हणे नाही, मला माझ्या घराकडे जाऊ द्या. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं, कन्यादान केलं. नाना प्रकारचे रत्न आभूषण घेऊन ते त्या ठिकाणी वर त्या ठिकाणी परत आले. सोमवारची सीमंतिनीची कथा सुद्धा आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यात आहे की 13व्या वर्षी सगळ्या ऋषींनी त्या ठिकाणी ब्राह्मणांनी त्या ठिकाणी सांगितलं की हिला वैधव्य त्या ठिकाणी निर्माण होईल आणि चांगल्या अंतःकरणाने श्रद्धेने तिने सोमवाराचं व्रत त्या ठिकाणी केलं आणि व्रत केल्याच्या नंतर विवाह करण्याचा प्रसंग आला. सगळ्यांनी सांगितलं होतं असा असा प्रकार होईल, परंतु हिने त्या सोमवाराच्या व्रतामुळे त्या गोष्टीवर सुद्धा परिमार्जन करून आपल्या पतीचा देह तिने वाचवला. अशा प्रकारे सीमंतिनी आख्यान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की क्रीडा करत असताना तिचा पती जलामध्ये निघून गेला. सगळीकडे शोधाशोध झाली परंतु काही सापडलं नाही आणि ती निरंतर नंतर सुद्धा शिवपूजन करू लागली.
काही जर चूक झाली की आपण लगेच देवाला दोषारोपण करायला सुरुवात करतो की तुमच्यामुळं असं झालं, तुमच्यामुळं तसं झालं, देवा असं काय करतो. अशा प्रकारे आपण देवाला दूषण द्यायला सुरुवात करतो. श्रीमंतीने तसं केलं नाही. नंतर सुद्धा तिने तिची तपश्चर्या, तिचं नामजप तिने ती चालूच ठेवलं. सोमवार व्रत तिने तसंच चालू ठेवलं आणि पाताळ लोकांमध्ये, शेष लोकांमध्ये तिचा पती गेला आणि तो पुन्हा कालांतराने तिला तो परत मिळाला आणि तिच्या सोमवार व्रताचं फळ तिला त्या ठिकाणी प्राप्त झालं. अशीच ही कथा आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यात आहे. म्हणून कोणते व्रत वैकल्य करताना, तपश्चर्या करताना पूर्ण तल्लीनतेने त्याच्या पुढची मागची सगळी जी माहिती असेल ती व्यवस्थित माहिती घेऊनच तुम्ही करा, म्हणजे ते कार्य तुमचं सफल त्या ठिकाणी होत जाईल. अशीच दक्षकन्या आपल्याला पार्वतीची सुद्धा कथा आपल्याला सगळ्यांना ऐकिवात आहे की मदालसाचा जसा देह नाहीसा झाला तसाच त्या दक्षकन्याने सुद्धा यज्ञामध्ये आपला देह अर्पण केला आणि कालांतराने पुन्हा तिने जन्म घेऊन शिवशंकराशी पुन्हा तिने वरण केलं आणि त्यांच्याशी विवाह केला. तसाच मदालसेचा देह सुद्धा अग्नीमध्ये मिळून गेला, परंतु आपल्या पतिप्रेमापोटी, पतीसाठी त्यांच्या तपश्चर्येमुळे ती पुन्हा त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाली. जशी पार्वती मिळाली भर्तरीला, त्याची पत्नी मिळाली, अशा प्रकारे मदालसेने सुद्धा तिचा पती पुन्हा प्राप्त करून घेतला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हळूहळू मदालसा आणि राजपुत्र यांचा संसार त्या ठिकाणी वाढायला लागला, गर्भ त्या ठिकाणी वाढायला लागला. अनेक प्रकारची संतती त्यांना त्या ठिकाणी झाली, परंतु सगळी संतती काही हुशार असते अशातला काही प्रकार नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा काही त्याचे भाग असतात. एखादी खूप हुशार असते, काही मंदबुद्धीची असते, काही जणांना काही कळत नाही. अशा प्रकारे त्या मदालसेचे पुत्र त्या ठिकाणी होत गेले आणि पुत्र होत असताना काही जणांच्या मंदबुद्धीमुळे त्यांना असं वाटलं की बाबा आपण इतके छान वंशातले आहोत, पण असं का होतंय, म्हणून ते सुद्धा चिंतातूर त्या ठिकाणी होत होते. आणि नंतरची जी संतती त्यांना झाली ती आलर्क नाव त्या बाळाचं ठेवलं. आणि ही आलर्क नावाची जी संतती होती की ती खूप बुद्धिमान आणि तीव्र बुद्धीची अशी संतती त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाली. आणि ह्या आलर्कासोबत त्यांचे भाऊ सुद्धा त्या ठिकाणी राहू लागले. अनेक प्रकारचे यज्ञयाग हा आलर्क त्या ठिकाणी करू लागला आणि पित्याच्या माध्यमातून त्या राजकारभारामध्ये तो लक्ष देऊ लागला. आपल्या पित्याच्या माध्यमातून त्यांनी सगळी विद्या त्या ठिकाणी प्राप्त केली आणि विद्या प्राप्त करून त्या ठिकाणी तो राज्य करू लागला. आलर्क त्या ठिकाणी राज्य करीत असताना खूप काळ त्या ठिकाणी आनंदात गेला आणि आनंदात गेल्याच्या नंतर खूप आनंदमय वातावरण त्या ठिकाणी लागलं आणि दत्तकृपेने 66,000 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी राज्य केलं. राज्य केल्याच्या नंतर घरामध्ये कुठे ना कुठेतरी एखादी कुणकुण अशी घरामध्ये लागते की आपल्या घरातलं वातावरणच एकदम बदलून जातं. ही क्षुल्लकशी गोष्ट असते, पण ती क्षुल्लकशी गोष्ट इतकी त्रासदायक होती की ती होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी करून टाकते. त्यांचे जे बांधव होते आलर्काचे, त्या बांधवांनी प्रार्थना केली की बाबा आता तू इतक्या वर्ष राज्य भोगलं, तू आता हे राज्य सोडून दे आणि आम्हाला सुद्धा हे राज्य भोगण्याची संधी तू आम्हाला दे. परंतु आलर्क म्हणाला की बाबा लोभ कसा निर्माण होतो, त्या लोभाच्या पोटी त्या आलर्काने त्यांना राज्य देण्यासाठी नकार दिला की बाबा तुम्हाला जर राज्य पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्याशी युद्ध करावं लागेल आणि या युद्धाच्या माध्यमातूनच मी तुम्हाला हे सगळं वापस देऊ शकतो. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि सांगितल्याच्या नंतर त्याचे जे बंधू होते ते काही खूप शूरवीर नव्हते. मग काही प्रसंग आल्याच्या नंतर आपण कोणत्या चुकीच्या माध्यमातून किंवा कोणाला तरी आपलंसं करून आपलं कार्य साधून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. अशाच प्रकारे आलर्काचे जे भाऊ होते त्यांनी
त्या मंत्र्याला आपल्या ताब्यात घेतलं आणि त्या मंत्र्याला समजून सांगितलं की हे जर राज्य आम्हाला मिळालं तर तुला आम्ही काही ना काहीतरी देऊ, अशा प्रकारे त्यांनी त्यांना सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर त्या मंत्र्याच्या माध्यमातून त्यांना ते कार्य साधून घ्यायचं होतं आणि ते कार्य साधून त्यांनी सगळ्यांनी मिळून एकाच वेळेला त्या आलर्कावर आक्रमण केलं. आणि आक्रमण केल्याच्या नंतर त्याचं राज्य त्यांनी हिरावून घेतलं आणि आलर्क त्या ठिकाणी एकटा पडला. ते राज्य त्या ठिकाणी त्याला सोडावं लागलं. काही काळापूर्वी त्याच्या आईने त्याच्याजवळ एक कागद दिला होता की त्या कागदावर काहीतरी तिने लिहून दिलेलं होतं आणि तो कागद पाहण्याची, कारण इतका तो मग्न झालेला होता की त्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी वेळच भेटत नव्हता. म्हणून त्यांनी त्याची आठवण झाली आणि तो कागद त्यांनी पाहायला सुरुवात केली. त्याज्य सर्वात्मना संग सत्येक तुमते शक्तये सद्भी सहज कर्तव्यम संतो दुस्संग भेषजम काम सर्वात्मका हेयो हंतुम तेच्छन्ति ते सहा मुमुक्षापि कर्तव्यम सैव कामर्पित भेषजम. आईने त्याला सांगितलं होतं की ज्या वेळेला तुला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील त्यावेळेला तू मुमुक्ष पद्धतीने हळूहळू या सगळ्या गोष्टींचा त्याग कर आणि त्याग करून तू चांगल्या गोष्टीकडे तू वळ आणि चांगली गोष्ट मिळवून घे. आणि चांगली गोष्ट मिळवून घेतल्याच्या नंतर हा सगळा हळूहळू जो राज्याचा कारभार आहे तू सोडत चल आणि भगवंताच्या गुरुचरणी तू त्या ठिकाणी लागून जाय, अशा प्रकारे सांगितलं. तो कागद पाहून त्याला अत्यंत असं वाटलं की हा कागद आपण आधी का पाहिला नाही, आधी पाहिला असतं तर आपण ह्या सगळ्या गोष्टीतून आपण मुक्त झालो असतो आणि मुक्त होऊन आपण चांगल्या कार्यासाठी त्या ठिकाणी राहिलो असतो, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. एक गोष्ट आहे, कोणाची आहे माहीत नाही, पण मोठे वैज्ञानिक आपल्या ठिकाणी होऊन गेले. त्यांना शाळेतून काढून टाकलं आणि शाळेतून त्यांच्या नावाची चिठ्ठी दिलेली की ह्या मुलाला काहीच येत नाही आणि याला आम्ही आमच्या शाळेतून काढतो. पण आई कशी असते पहा, आईने तो कागद त्याला दाखवलाच नाही. म्हणे तुला सरांनी बोलवलं होतं, कशा करता बोलवलं? तर म्हणे बाबा त्यांनी मला एक कागद दिला की ही जी आमची शाळा आहे ही शाळा त्याच्या लायकीची नाही, आमचे शिक्षक त्या लायकीचे नाही की ती त्याला शिकवू शकतील, अशी आमची शाळा नाही. त्याची बुद्धिमत्ता इतकी प्रगाढ आहे की त्याला ह्या शाळेत राहता कामा नये, याला मोठ्या शाळेत दुसऱ्या शाळेत तुम्हाला टाकावं लागेल, असं आईने सांगितलं. आईने त्या बाळाला सांगितलं आणि त्याला आनंद झाला की बाबा आपल्यासारखं कोणीच नाही. म्हणून आईच्या सांगण्यावरून त्यांनी दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि शाळेमध्ये प्रवेश घेऊन त्या ठिकाणी तो त्या शाळेमध्ये राहू लागला आणि आईचा शब्द त्याच्या डोक्यामध्ये तो भिनत गेला. म्हणून सदैव आपण कोणाच्याही पाठीशी असताना त्याचं खच्चीकरण करण्याच्या पेक्षा त्याचं बल कसं वाढेल, त्याची चेतना कशी वाढेल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि खूप मोठा तो शास्त्रज्ञ झाला. त्यांचं नाव मला नेमकं माहिती नाही, परंतु शास्त्रज्ञ झाल्याच्या नंतर जसं ह्या आलर्क राजाला आठवलं की आपल्या आईने आपल्यासाठी काही चिठ्ठी लिहून दिलेली आहे, तशी त्यांना आठवण झाली की आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी आपल्यासाठी एक चिठ्ठी लिहून दिली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण पाहायचं. म्हणून त्यांच्या मनामध्ये ती असूया निर्माण झाली आणि ती चिठ्ठी त्यांनी उघडून पाहिली तर त्या शिक्षकांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की ह्या मुलाला काही येत नाही आणि हा कोणत्याच कामाचा नाही, हा आमच्या शाळेमध्ये राहू शकत नाही, हा बुद्धू आहे, याला काहीच येत नाही, अशा प्रकारे ते चिठ्ठीत लिहून दिलेलं होतं. आणि ह्या कारणास्तव आम्ही याला शाळेमधून काढत आहोत आणि याला तुम्ही घरी घेऊन जा, असे त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून दिलं होतं. पण माऊली किती श्रेष्ठ असती की आपल्या मुलाचं कल्याण व्हावं ह्यासाठी त्यांनी त्याला किती छान प्रकारे समजून सांगितलं आणि तो मोठा शास्त्रज्ञ ह्या ठिकाणी झाला. त्यांनी त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि पाहिल्याच्या नंतर विरक्त भाव निर्माण झाला. आता कुठे जावं, कोणाकडे जावं, अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये तो भाव त्या ठिकाणी निर्माण झाला आणि प्रभू दत्तात्रयांची आठवण त्याला झाली आणि प्रभू दत्तात्रयांकडे जाण्याचा त्यांनी निश्चय केला की दत्तक्षेत्री आपण जावं, सह्याद्री पर्वतावर आपण दत्तांचं दर्शन घ्यावं, म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या दुःखातून आपली
मुक्तता होईल आणि प्रभू दत्तात्रयांच्या दर्शनाला जाऊन त्यांनी भगवंताची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. सद्गुरु सेवा दे मज आई, सार्थक होईल जन्माचे. सद्गुरु सेवा दे मज आई, सार्थक होईल जन्माचे. भोगित आहे प्रारब्ध माझे, भोगित आहे प्रारब्ध माझे. मागील केल्या कर्माचे, मागील केल्या कर्माचे. सद्गुरु सेवा दे मज आई, सार्थक होईल जन्माचे. दे मज आई, सार्थक होईल जन्माचे. हात जोडून पाया मी पडतो, हात जोडून पाया मी पडतो. भोग मिटविया देहाचे, भोग मिटविया देहाचे. सद्गुरु सेवा दे मज आई, सार्थक होईल जन्माचे. सद्गुरु सेवा दे मज आई, सार्थक होईल. सद्गुरु राया कृपा होता, सद्गुरु राया कृपा होता. होईल दर्शन ब्रह्माचे, होईल दर्शन ब्रह्माचे. सद्गुरु सेवा दे मज आई, सार्थक होईल जन्माचे. सद्गुरु सेवा दे मज आई, सार्थक होईल. कृष्ण तनय हरी शरण, कृष्ण तनय हरी शरण. दर्शन दे आई चरणाचे, दर्शन दे आई चरणाचे. सद्गुरु सेवा दे मज आई, सार्थक होईल जन्माचे. सद्गुरु सेवा दे मज आई, सार्थक होईल जन्माचे. सार्थक होईल जन्माचे, सार्थक होईल जन्माचे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आलरका अशा प्रकारे भगवंताची, दत्त महाराजांची प्रार्थना करू लागला की माझ्या देहाचे जे भोग आहे तुम्ही ते मिटवा आणि हात जोडून मी तुम्हाला प्रार्थना करतो. तुमची कृपा झाल्याशिवाय मला ब्रह्माचं दर्शन होणार नाही. अशा प्रकारे आलरकाने त्या ठिकाणी विनवणी केली. प्रभू दत्तात्रय त्या ठिकाणी त्यांची विनवणी त्या ठिकाणी ऐकून घेत असताना दत्तप्रभूंनी प्रसन्न झाले आणि त्यांना उपदेश देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना वरदान दिलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय.